नमस्कार मित्रांनो, कार्तिक आर्यन स्टारर चंदू चॅम्पियन या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे। कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर केले आहे। पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन कुस्तीपटूच्या भूमिकेत लंगोटी घातलेला दिसत आहे। या लुकमध्ये तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता। हे पात्र त्याने त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्ये साकारलेल्या पात्रापेक्षा वेगळे आहे। साजिद नादियाडवाला आणि कबीर खान यांनी एकत्र निर्मित चंदू चॅम्पियन हा या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे। पोस्टर शेअर करताना कार्तिकने लिहिले, चॅम्पियन येत आहे। हे पोस्ट शेअर करताना मी खूप उत्साहित आहे आणि मला अभिमान वाटतो। माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि खास चित्रपटाचे हे पहिले पोस्टर आहे। चंदू चॅम्पियन 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे। कार्तिक लवकरच या चित्रपटाचे प्रमोशन सुरू करणार आहे। या चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे। मुरलीकांत पेटकर हे सुवर्ण पदक विजेते आहेत। त्यांनी 1970 राष्ट्रकुल खेळांमध्ये आणि पुन्हा 1972च्या जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिले होते। मित्रांनो, भिडू म्हटलं की डोळ्यांसमोर अभिनेता जॅकी श्रॉफचा चेहरा येतो। सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे। जॅकीची चालण्या बोलण्याची पद्धत, त्याचे हावभाव, आवाजातील चढउतार हे सर्व इतर अभिनेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि अनोखं आहे। मात्र त्याच्या याच गोष्टीची नक्कल त्याच्या परवानगीशिवाय केली जात असल्याने जॅकीने नाराजी व्यक्त केली आहे। या विरोधात थेट त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। आपलं नाव आणि भिडू या शब्दाच्या वापराविरोधात जॅकीने कोर्टात याचिका दाखल केली आहे। 14 मे रोजी दाखल केलेल्या या याचिकेत जॅकीने मागणी केली आहे की जर त्याचं नाव, फोटो, आवाज आणि भिडू शब्दाचा वापर परवानगीशिवाय केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी आणि 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावावा। त्याचप्रमाणे कोर्टाने निर्देश दिले आहेत की त्यांनी अशी सर्व लिंक सोशल मीडियावरून काढून टाकावेत जिथे जॅकी श्रॉफच्या खासगी हक्कांचं उल्लंघन केलं जातं। जॅकीचे वडील प्रवीण आनंद यांनी कोर्टात सांगितलं की आक्षेपार्ह मीम्समध्ये जॅकीच्या नावाच्या चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय। त्याचसोबत त्याचा आवाजाचाही गैरवापर केला जातोय। म्हणूनच जॅकीने हायकोर्टात त्याविरोधात याचिका दाखल केली आहे आणि आपल्या अधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे। मित्रांनो, तब्बूच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे। अभिनेत्री तब्बू आता हॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे। ऑस्कर विजेत्या फिल्म फ्रँचायझी ड्यूनचा हा प्रिक्वेल असणार आहे, ज्याची कथा चित्रपटात दाखवलेल्या घटनांपूर्वींची असेल। ही कथा एका वेब सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे। यामध्ये तब्बूची महत्त्वाची भूमिका आहे। याआधी तब्बूने हॉलिवूडमधील द नेमसेक आणि लाईफ ऑफ पाय या 2 प्रोजेक्टमध्ये काम केले आहे। एका वृत्तानुसार तब्बूला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मॅक्ससाठी निर्मित होत असलेल्या ड्यूनची प्रिक्वेल सिरीज ड्यून प्रोफेसी साठी निवडण्यात आले आहे। या वेब सिरीजमध्ये तब्बू सिस्टर फ्रेंचेस्काची व्यक्तिरेखा साकारणार आहे। ही व्यक्तिरेखा बुद्धिमान, शक्तिशाली आणि आकर्षण वाटणारी असणार आहे। तब्बूच्या अभिनयाची छाप वेगवेगळ्या भूमिकेत पडली आहे। आता या वेब सिरीजमधून तब्बू आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास सज्ज झाली आहे। दरम्यान तब्बूचा शेवटचा हॉलिवूड प्रोजेक्ट लाईफ ऑफ पाय 2012 मध्ये रिलीज झाला होता। या चित्रपटाने 4 ऑस्कर पुरस्कार पटकावले होते। आता तब्बू लवकरच अजय देवगन सोबत औरोमे क्या दम था या चित्रपटात दिसणार आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत प्रकृती खालावल्याने सध्या चर्चेत आहे। त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आपल्या विनोदी अंदाजाने आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते, पण राखीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे। राखी सावंतला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे। तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत। मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की सध्या राखीला तिच्या आरोग्याच्या समस्येबाबत गोपनीयता राखायची आहे। मित्रांनो, बहुप्रतीक्षित वेब सिरीज असलेल्या पंचायत 3चा ट्रेलर रिलीज झाला आहे। पहिल्या 2 सीझन प्रमाणे पंचायतचा 3रा सीझनही धमाल करणार आहे। फुलेरा गावच्या सचिवजींची बदली रद्द करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आता फुलेरा गावात नव्या सरपंचाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे। आता या गावच्या राजकारणात काय होणार, सचिवजी काय करणार, आमदार काय करणार, हे सगळे पंचायत 3 मध्ये दिसणार आहे। 2.5 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये फुलेरा गावातील राजकारण्यांनी प्रधान सचिव अभिषेक यांच्या प्रेमकथेची झलक पाहायला मिळाली। शोच्या या नवीन सीझनमध्ये एकूण 8 एपिसोड्स असतील। दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित ही मालिका 28 मे पासून प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। राजकुमार राव स्टारर श्रीकांत चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे। ओपनिंग वीकेंडमध्ये चांगला व्यवसाय करणारा हा सिनेमा अन्य व्यावसायिक श्रीकांतचा बायोपिक आहे। अभिनेत्यासोबत ज्योतिका आणि अलाया ॲप देखील मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत। आता त्याचे 5व्या दिवसाचे कलेक्शन बाहेर आले आहे। राजकुमार राव आणि ज्योतिका यांचा चित्रपट श्रीकांत 10 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला। चित्रपटाची सुरुवात संत झाली होती, परंतु वीकेंडमध्ये स्थिर गतीमुळे त्याला चांगली सुरुवात झाली। निर्मात्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1.48 कोटी रुपयांचे कलेक्शन केले। यासह त्याचे 5 दिवसांचे कलेक्शन 15.12 कोटी रुपयांवर पोहोचले। याआधी सोमवारी या चित्रपटाने 1.69 कोटींची कमाई केली होती। यानंतर बघूया पुढील अपडेट। बाबा तू होऊ शकतोस सुपर हिरो अशा टॅगलाईनसह मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे। शक्तिमान या सुपर हिरोचे लहान मुलांसोबत एक अनोखे कनेक्शन आहे। त्यात शक्तिमानचा आदिनाथ कोठारेशी काय संबंध याचा उलगडा करणारा एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। शक्तिमान या चित्रपटाचा इंटरेस्टिंग ट्रेलर रिलीज झाला आहे। यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहे। काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते। त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे। एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे।
हृदयाचा आजार असलेल्या मुलीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी धडपडणाऱ्या सिद्धार्थची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. शक्तिमान आपल्या सगळ्यांच्या आतच दडलेला असतो. त्याला योग्य वेळी स्वतःमध्ये शोधावं लागतं, अगदी आपल्या बाबांसारखं. अशा कॅप्शनसह चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट येत्या 24 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पुढील अपडेट आहे उर्फी जावेद बद्दल. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही आता फॅशन क्वीन म्हणून ओळखली जाते. उर्फी जावेद ही नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. ती आता सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदचा बाल्ड लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. अनेकांना आश्चर्य वाटले की अभिनेत्रीला टक्कर पडली आहे का. तथापि जवळून तपासणी केल्यावर असे दिसून येते की तिने फिल्टर वापरले आहे किंवा खूप खराब फोटो एडिट केले आहे, कारण तिच्या केसांचा एक भाग अजूनही तिच्या खांद्याजवळ दिसत आहे. यामुळे चाहत्यांनी असा निष्कर्ष काढला की उर्फीने प्रत्यक्षात तिचे मुंडन केले नव्हते. असे असूनही तिच्या बोल्ड लुकने नक्कीच लक्ष वेधून घेतले. नेटकऱ्यांनी उर्फीच्या या लुकवर कमेंट करत म्हणाले, मेट गाला 2024 मध्ये पाहायला मिळालेल्या अनेक ड्रेसेस पाहून असं वाटतंय की उर्फीनं तिथे जायला हवं होतं. ती ते डिझर्व करते. मित्रांनो, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये ते ॲपल विजन प्रो परिधान केलेले दिसत आहेत. त्यांनी हे गॅजेट पहिल्यांदाच वापरून पाहिले आणि त्यांना ते खूप आवडले. ते पाहिल्यानंतर त्यांनी या गॅजेटचे कौतुक करणारे कॅप्शनही लिहिले. गॅजेट घातलेला फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, ॲपल विजन प्रो अगदी पलीकडे आहे. बिग बींचे हे मस्त फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. जुने आणि नवीन तंत्रज्ञानाचा समतोल राखणारे तुम्ही एक प्रेरणास्थान आहात, असे काही लोक म्हणाले. दुसऱ्या युजरने लिहिले, तुम्ही सर्वात छान आजोबा आहात. तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स. अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.